नमस्कार मित्रांनो. JMC छत्रपती संभाजीनगर डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहीर आली होती बघा. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आणि निकाल पण जाहीर झालेला आहे मित्रांनो. निवड यादी आणि प्रवेश यादी जाहीर करण्यात आलेले आहे. तर निकाल कसं चेक करायचं आहे आणि कोणत्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, JMC औरंगाबाद.com ह्या साईटवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे बघा. बघू शकता JMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र. बघू शकता या प्रोफाईलवरती पेजवरती आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, न्यूजमध्ये जायचं आहे तुम्हाला. होम पेजवरती आल्यानंतर बघा इथे न्यूज दिलेले आहे. न्यूजवरती क्लिक केल्यानंतर बघा खाली तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे. खाली बघू शकता पोस्ट नेम सर्वंट, गार्डन, लॅबोरेटरी अटेंडंट, क्लास 4 सर्वंट, दया, बॉयलर, पानक्या, ड्रेसर, बार्बर. तर बघा मित्रांनो, ह्या पदाचा सर्व पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रवेश यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही निकाल चेक करू शकता. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाचा निकाल चेक करू शकता मित्रांनो. तर इथे सर्व पदाचा निकाल दिलेला आहे बघा. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ओपन करायचं आहे. इथं बघू शकता निकाल कधी जाहीर झालेला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. गड्ड म्हणजेच वर्ग 4 सर्वच्या भरती होती बघा. तर सर्व पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रवेश यादी जाहीर झालेली आहे बघा 1 जानेवारी 2026ला. तर मित्रांनो, आता निवड यादी आणि प्रवेश यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणीची वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल बघा. मित्रांनो, आता ज्यांचं निवड यादीमध्ये आणि प्रवेश यादीमध्ये नाव आहे मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता, तुमचं नाव आहे का. आणि सर्व ज्या कॅन्डिडेटचं निवड यादीमध्ये आणि प्रवेश यादीमध्ये नाव आहे अशा सर्व कॅन्डिडेटचं मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीही पण होऊ शकतं. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल लवकरच अपडेट येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.